आणि जर का तुम्ही जर लाईव्ह दाखवत असाल तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामधले जे RSSचे कार्यकर्ते आहेत आणि भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यांना मी सांगतोय की अरे तुम्ही आता तरी डोळे उघडा. ही लढाई केवळ भाजप विरुद्ध विरोधी पक्षाशी नाहीये. ही लढाई लोकशाही विरुद्ध हुकुमशाही आहे. तुम्ही ज्यांच्यासाठी सतरंजा घालता आहात, ज्यांच्या मागे लगबग सगळी उठाबशा करता आहात, त्यांच्या हातामध्ये पुन्हा देश देणार असाल तर याचा अर्थ तुम्ही तुमच्या पुढच्या पिढ्या या हुकुमशहाच्या ताब्यामध्ये देत आहात. पुढच्या पिढ्या तुम्हाला माफ करणार नाहीत. आम्ही लढतो आहोत. गीते साहेबांनी थोडी माझी पंचायत केली. मला काय म्हणाले, उद्धव ठाकरेच परत मुख्यमंत्री होणार. अहो मी पंतप्रधान पदाचं स्वप्न बघू की नको आता प्रश्न पडले. नाही, मला असं काही स्वप्न पडत नाही. ना मुख्यमंत्री पदाचं पडलं होतं, पंतप्रधान पदाचं स्वप्न तर स्वप्नातही स्वप्न पडत नाही मला. मला फक्त दिसतोय तो माझा देश, माझी भारत माता, माझी भारत माता. आणि त्यांच्या भारत मातेच्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यांनी लिहिलेली आपली घटना, ते संविधान, ते मला वाचवायचं आहे. का आम्हाला मत द्या, आम्हाला मत द्या. मत द्या म्हणजे काय, कोणाला तरी मत द्या म्हणून द्यायचं नाहीये. हे मत तुमचं तुम्ही स्वतः तुमच्या पुढच्या पिढ्यांसाठी देणार आहात. तुमच्या पुढच्या पिढ्या या भले अशा उचलून तुरुंगात नाही टाकल्या तरी संपूर्ण देशाचाच जर काही तुरुंग झाला तर त्या वातावरणात तुमच्या मुलाबाळांना जगावं, त्यांनी जगावं अशी तुमची इच्छा असेल, जरूर हुकुमशाला मत द्या. आणि नसेल तर इंडिया म्हणून जी देशभक्तांची आघाडी तयार झालेली आहे त्या आघाडीला तुम्ही मतदान केलं पाहिजे. या अशा अनेक काही गोष्टी आहेत. सगळ्याच गोष्टी इकडे बोलतो, पुढच्या सभेमध्ये काय बोलणार. आणि म्हणून मी थोडंसं जे काय आहे ते तुमच्यासमोर बोललेलो आहे. जेवढं नेमकं बोलायचं तेवढं बोललेलो आहे. आता याच्या पुढे जो काय तुम्ही जोश मला दाखवलेला आहात की आम्ही इकडनं, आता गेल्या वेळेला एक जयंत पाटलांचा कार्यक्रम होता ना बँकेचा, आणि मी आणि पवार साहेब बाजूबाजूला बसले होतो श्रीवर्धनला. मला पवार साहेब म्हणाले यावेळेला ह्या गद्दाराला पाडावं लागणार. म्हणजे त्यांची तयारी आहे, मानसिकता आहे, या गद्दाराला गाडायचा म्हणे. आता गंमत अशी आहे की कल्याणमध्ये मी गेलो, त्याच्या 1-2 दिवस आधी मोदीजी येऊन घराणेशाहीवरती बोलून गेले होते. घराणेशाही. मी कल्याणमध्ये दुसऱ्याशी गेलो, म्हटलं घराणेशाहीचा विरोध आहेच, पण कल्याणमध्ये आणि योगायोगाने इकडे सुद्धा आणि पलीकडे कोकणात सुद्धा घराणेशाहीच नाही तर गद्दारांची घराणेशाही आहे. गद्दार घराणेशाही, गद्दारी करणारी घराणेशाही आहे. आणि म्हणून इकडे केवळ मोदींच्या भाषेत, म्हणजे आता मग जे काही खासदार निवडून गेलेत आणि पालकमंत्री आहेत त्यांना भाजपने जाहीर करावं आम्ही तिकीट देणार नाही कारण ही घराणेशाही आम्ही इकडेच बंद करणार. करा, हिंमत असेल तर करा. ना राज्यसभेत पाठवणार ना विधान परिषदेत पाठवणार, कारण अशी कुजबूज येते. कारण त्यांना आता कळलंय लोकसभेत तर निवडून येऊच शकत नाही. मग मागच्या दारातनं पुन्हा तटकरे राज्यसभेत जायचा प्रयत्न करतील. मोदींनी सांगायला पाहिजे गेट आउट, मला घराणेशाही चालणार नाही. पालकमंत्री मंत्री असेल तर तू पालक आणि तुझी मुलगी घरी काय ते करा, इकडे माझ्या पक्षात स्थान नाही. करा ना, काढा घराणेशाही बाहेर. पण काहीतरी फसवत जायचं, झुलवत जायचं, ते दिवस गेले. आम्ही सुद्धा तुमच्या सोबत आलो होतो ते कडवट राष्ट्रीय हिंदुत्वासाठी. कारण आपले शिवसेना प्रमुख जे सांगायचं की हिंदुत्व हे आमचं राष्ट्रीयत्व आहे. जो या देशाला आपला मानतो तो जातपात धर्माने कोणी असला तरी आमचा आहे, हे आमचं हिंदुत्व आहे. मग भाजपने सांगावं भाजपचं हिंदुत्व काय. आणि म्हणून आजपासून मी रायगडमध्ये या छोट्या मोठ्या सभांना सुरुवात केलेली आहे. प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये मी पेणमध्ये आलो नाही तरी तुमची मतं आणि तुम्ही इकडनं लीड देणार आहात की नाही, नक्की जरा हात वर करून सांगा ना. आणि जे मी तुम्हाला सांगितलं की घराघरामध्ये जाऊन, गाव वाड्या वस्ते पाडे, अगदी चहाची टपरी असेल, सलून असेल, एसटी स्टँड असेल, रिक्षा स्टँड असेल, संपूर्ण गेल्या 10 वर्षातल्या मोदींच्या थापा या लोकांना सांगा, या सांगा. कारण प्रचंड खर्च होतो जाहिरातीवरती. मग पेट्रोल पंपावरती जाहिरात लागते आणि त्याच्यावरती पंतप्रधानांचा फोटो असतो. देशातल्या एवढ्या कोटी महिलांना मिळाली उज्ज्वला योजना आणि एका महिलेचा फोटो असतो. आपण म्हणतो अरे पंतप्रधानांचा फोटो म्हणजे जाहिरात खरी असणार. पण त्याच पंतप्रधानांच्या फोटोना पेट्रोलची दरवाढ नाही दिसत. पेट्रोल पंपावरती फोटो असला तरी तो फोटो दरवाढ नाही बघत. आणि प्रत्यक्ष बघितल्यानंतर कळतं, आपल्याला असं वाटतं की आपल्या गावामध्ये योजना नसेल मिळाली,
आता इकडे सगळ्या महिला आहेत, वेगवेगळ्या गावातनं आला असाल, तुमच्या प्रत्येकी जणीने एकमेकीमध्ये बोला की तुम्ही राहता त्या वस्तीमध्ये खरंच गरीब महिलांना किती उज्ज्वला योजना मिळालेली आहे, किती गॅस सिलेंडर मिळाले. पण तुमचा गैरसमज असा होतो, तुम्हाला असं वाटतं माझ्या गावात नाही बाजूच्या गावात मिळालं असेल, बाजूच्या गावकऱ्याला वाटतं माझ्या गावात नाही त्या गावात मिळालं असेल. कारण कोणी एकमेकात बोलत नाही, कोणीच बोलत नाही. आपण त्या सगळ्या जाहिरातीचे बळी ठरतो. म्हणून हा संवाद जो आहे, जनसंवाद माझा नाही, जनसंवाद जनतेने एकमेकात केला पाहिजे की काय मिळालं आणि काय नाही मिळालं. होऊन जाऊ दे चर्चा. मग चाय पे चर्चा करा, ढोकळे पे चर्चा करा, फाफडे पर चर्चा करा, नाही तर आणखीन कशावर करा, पण चर्चा होऊ द्या आणि खरं काय आहे ते जनतेसमोर येऊ द्या. ठीक आहे, बोलायला लागलं तर बरंच बोलता येईल, पण आणखीन 2 सभा आहेत, आणखीन 3 सभा उद्या आहेत. हेच साधारणतः विषय. आणि सत्य जे आहे ते सत्य जनतेसमोर आणणं ही जबाबदारी ही आता तुमची आहे. आणि हे सत्य जर तुम्ही जनतेसमोर आणलं तर मला खात्री आहे की केवळ पेणमध्येच नव्हे तर रायगडमध्ये सुद्धा मी एक देखील सभा नाही घेतली तरी आपला खासदार निवडून आल्याशिवाय राहणार नाही. असो, तुम्ही ज्या उत्साहात आलेला आहात, उन्हामध्ये आलेला आहात, सुट्टी नसताना आलेला आहात, ही खरी जनता, ही सगळी जागरूक जनता आहे. ही भाड्याने आणलेली माणसं नाहीत, अजिबात नाही. आणि याच ताकदीवरती आपण सगळेजण हुकुमशाहीच्या विरुद्ध लढायला उभे राहिलेलो आहोत. आणि ज्या वेळेला जनता एकवटते तेव्हा हुकुमशाह किती बलाढ्य असला तरी त्याला मातीत गाडल्याशिवाय राहत नाही. हा इतिहास आहे आणि त्या इतिहासाची पुनरावृत्ती माझ्या या पवित्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडपासून होईल ही खात्री बाळगतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.